आज मी बनवला आहे हा गोड नैवेद्य। तुम्ही आज घरी काय गोड बनवले हे नक्की सांगा। आज अयोध्येत श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिरात उत्साहाने साजरा होत आहे आणि देशभरात पण हा सोहळा जो आहे ही राम प्राणप्रतिष्ठा आपण अगदी उत्साहाने साजरी करत आहोत। त्यासाठी प्रत्येक घरी काही ना काही गोड बनत आहे। तर आज मी पण माझ्या घरी हे भोपळ्याचे घारगे हा गोड नैवेद्य बनवत आहे। हे घारगे बनवण्यासाठी मी पाव किलो पिवळा भोपळा घेतला होता आणि तो कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे, पण ज्या भांड्यात मी हा भोपळा ठेवला आहे त्यात पाणी टाकलेलं नाही आहे आणि तो मी असा एक 10 मिनटं म्हणजे 2 शिट्ट्या देऊन मी असा शिजवून घेतलेला आहे। आता शिजवून घेतल्यानंतर मी हा एका परातीत काढून घेणार आहे आणि त्याचा साल काढून टाकून हा असा भोपळा मी स्मॅश करून घेणार आहे। आता असा भोपळा जो आहे तो स्मॅश करून मी घेतलेला आहे। जवळजवळ 2 वाटी हा भोपळा असेल, म्हणजे भोपळ्याचा केस असेल। यात मी 1 वाटी असा बारीक किसून गूळ टाकलेला आहे आणि गूळ आणि भोपळा मी छान असा एकत्रित असा मिक्स करणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड हे घारगे हवे असतील तर यात तुम्ही 1 वाटीला थोडासा जास्त गूळ टाकू शकता, पण हा 1 वाटी पुरेसा आहे। आता हे मी असं व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे। तर असं हे पातळ मिश्रण तयार झालेलं आहे। यात मी अगदी पाव टीस्पून मीठ टाकलेलं आहे आणि 1 टीस्पून मी यात वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी छोटे 2 चमचे तांदळाचे पीठ टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे आपले जे हे घारगे आहेत हे खुसखुशीत होतील। आता इथे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला मी हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता या मिश्रणात जेवढं बसेल तेवढं मी पीठ टाकणार आहे, त्यामुळे अंदाज घेत यात असं हे जेवढं बसेल तेवढं आपण पीठ टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी पीठ टाकल्यानंतर मी हे असं छान मिक्स करून घेणार आहे। तर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। अगदी आपण चपातीचं म्हणजे पोळ्यांचं पीठ जसं मळतो तसं ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे। याच्यासाठी मला 2.5 वाट्या मला गव्हाचे पीठ लागलेलं आहे, म्हणजे 2 वाटी आपला केस आहे, 1 वाटी मी गूळ घातलेला आहे आणि जवळजवळ 2.5 वाटी मला हे गव्हाचे पीठ लागलेलं आहे। आता हे मी 10 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि 10 मिनटानंतर मी असे छोट्या आकाराचे असे हे गोळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी इथे ही अशी खसखस घेतलेली आहे आणि तेल पण असं हे गरम करण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे। आता आपण ह्या छोट्या छोट्या अशा ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। शक्यतो थोडं कमी कोरडं पीठ लावायचा प्रयत्न करा। हे व्यवस्थित असं हे लाटून घ्या, जेवढं लहान मोठे जसे तुम्हाला आकाराचे हवे तसे लाटून घ्या। हे जे घारगे आहेत ते जास्त पातळ पण लाटायचे नाहीत आणि जास्त जाड पण लाटायचे नाहीत। आता हे लाटल्यानंतर मी वरून हे अशी जे आपले खसखस आहे ती टाकलेली आहे आणि वरून परत एकदा लाटण्याने मी असं ही खसखस प्रेस करून घेणार आहे। ही खसखस मी अशी दोन्ही साईडला लावून घेणार आहे, म्हणजे आपले घारगे हे तळल्यानंतर खूप छान दिसतात। आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण हे जे घारगे आहेत हे असे तळून घेणार आहोत। तेल जर आपलं व्यवस्थित अगदी गरम झालं असेल तर असे छान असे हे घारगे असे व्यवस्थित टम फुगून येतात आणि जर असे लवकर फुगले नाहीत तर झाऱ्याने असं तेल थोडं थोडं ह्या घारग्यांवर उडवून आपण हे फुगवून घेऊ शकतो। तर असे हे एक असे हे मी बनवून असे तळून घेणार आहे। आज मी रामलल्लांसाठी बनवलेला हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी आज काय गोड बनवले हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा। रेश्माज रेसिपीजकडून तुम्हा सर्वांना श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत जय श्रीराम।